मालू, मला तुझं हे आवडलेलं नाही. काय? अगं आपल्यामध्ये जी चर्चा होते ती दिलीपला कशाला सांगायला पाहिजे? का? काय म्हणजे कसं वाटतं? त्याला काय वाटायचं? तुला ना माझं कळतच नाहीये. मग बोलतच जाऊ नका ना असं काही. जन्माला घातलं म्हणून सॉरी. काय तुम्ही पण. अग्नीला प्रदक्षिणा घालताना काय वचन दिलं होतंस? 7 देईन. देऊ का? 7? चहा तो दे नंतर. हे पैसे घे. कसले? साड्यांचे. मला कशाला देताय? ताई मावशींना द्या. 5 वेळा फोन येऊन गेलाय त्या पैशासाठी. तू दे. मी कशाला? तुम्ही द्या. अगं मी काय साड्यांचे पैसे देत बसू का? ईश त्यात काय झालं? थांबा, फोन आला माझा. हॅलो. अगं बाई किशा, बोल बोल. कसा आहेस तू? येतोयस? वा वा. हो ये ना. बंद बंद. तुला नाही अरे ना. हा बरं बाबा, तुला तरी आठवण राहिली. हा ए ब मी दुपारून सावकाशांनी फोन करते. हा तुला नंतर बोलूया आपण. हा अच्छा. हो अच्छा. हा काय म्हणत होता तुम्ही? तो काय म्हणत होता? येतोय तो. का? बहिणीला भेटायला. तू का जात नाहीस त्याला भेटायला? माझा वाढदिवस आहे ना, म्हणून येतोय भेटायला. किती महिने मुक्काम? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? त्याने काय वाकडं केलंय तुमचं? हा 13,000चा खर्च झालाय ना तो त्याच्यामुळे झालाय. त्याने काय केलंय विसरलीस का तू? सतत ना सतत ते बरोबर तुमच्या लक्षात राहतं. एकुलता एक भाऊ आहे माझा माहेरचा, दुसरं कोण राहिलंय मला, पण त्यालाच पाण्यात बघाल तुम्ही. मी असं काय म्हणाल? नाही 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 नाही. काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला कळत नाहीये. मुलाकडे जायचं नाही, कुणी आपल्याकडे यायला नको. इतका माणूस घाणेपणा बरा नव्हे. शेवटी आपलीच माणसं कामाला येतात, लक्षात ठेवा. घ्या चहा घ्या. तुझ्या भावाला कधीच विसरणार नाही मी. तेवढं बरं पटापटा बोलता येतं. नानींसमोर बोलून दाखवाय सगळं. वॉशिंग मशीन लावून येते. केशा, अहो गरम आहे. शेवटी मला फसून तुम्ही हनीमूनला गेलात. अगं नानी, झालं का परत तुझं सुरू? तेव्हापासून हा इथं पडू नये. कोण? हा तुझ्या बायकोचा भाऊ. 2 महिने झाले घरातनं हालायचं नावच घेत नाही. अगं कसं हालेल? तुला घाबरून कधी कपाटावर असतो, पलंगाखाली असतो. परवा तर पूर्ण दिवस मोरीत होता. काय त्याचं? काय त्याचं? विचार त्याला कधी जाणार आहे इथून. विचार तू मालूला. मी कशाला विचारू मालूला? तू विचार, तुझी बायको आहे. तुलाच हवी होती सून. म्हणजे तुला बायको नको होती? नाही, असं कसं विचारणार ना. त्याला काय झालं सांग तिला. कुठे हरवलायत? काही नाही असंच. कधीच्या हाका मारते मी तुम्हाला. मला वाटलं कानाचं यंत्र विसरलं की काय लावायचं. हे काय? हा बरं, त्या टीव्ही रिपेअरवाल्याचं काय करायचंय? सांगतो त्याला. नाही नाही, काय ते नानीना जाऊन सांगा. सांग तू तिला. बर. आणि ते पैसे द्या मला ताई मावशींचे. नेऊन देते त्यांना, नाहीतर परत यायच्या विचारायला पैशाचं काय झालं म्हणून. तुझ्या भावाचं नक्की आहे का ग? म्हणजे येणार आहे ना तो? तुमच्या बहिणी आपल्याकडे महिनाभर येऊन राहायच्या, तेव्हा कधी काही कुणाला विचारलंय मी? अगं तसं नाही, मी तुझ्या भावाबद्दल काही म्हणायचं नव्हतं मला. मला सगळं काही माहितीये. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला जेव्हा तो आला होता तेव्हा तुमची एक बॅग घेतली होती त्यानं. त्याच्यात त्याला काहीतरी सापडलं. तेव्हापासून तुम्ही डूक धरून आहात त्याच्यावर. बापरे, तुला एवढं सगळं आठवते मालू? तुम्हाला नाही वाटतं आठवत सगळं? नाही, तू म्हणतेस ते नाही आठवत मला. हो, मला सगळं काही स्पष्ट आठवतंय. बरं, मी जरा जाऊन येतो. आता कुठे निघालात जेवायच्या वेळी? बँकेत. मगाशी बँकेकडून मेसेज आला 50,000 रुपये क्रेडिट झालेत म्हणून. दिलूबाळाने पाठवले असणार. क्रेडिट म्हणजे जमाच ना हो. हे बा मालू, मी तुला सांगून ठेवतोय,
आपण आदर्श जोडपं नाही आहोत. तू एकटी जा सत्काराला. तुला हे कळायला हवं. हा. हॅलो कुमू, हॅपी बर्थडे. नाही मला माहिती आहे उद्या आहे वाढदिवस. नाही पण मला सर्वात आधी विश करायचं होतं म्हणून मी आज आदल्या दिवशीच फोन केला. नाही उद्या ऑफिशियली करीनच मी. अगदी ॲडव्हान्समध्ये तुला शुभेच्छा देऊन ठेवतो. हां हो. नाही मला माहिती आहे तुझ्या दृष्टीने हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे कसा विसरेन मी, शक्य आहे का? हां ओके ओके. हां खूप खूप शुभेच्छा तुला. 100 वर्षांचं आयुष्य लाभो. बाय. टेण्या, हर तऱ्हेनं तिला समजावायचा प्रयत्न करतोय मी. कुठलीच संधी वाया घालवत नाही. आपण आदर्श जोडपं नाही आहोत, आपण आदर्श जोडपं नाही आहोत सांगतोय तिला, पण तिला पटतच नाहीये. त्यात काय झालंय, मुलं आणि नानी तिच्या बाजूनी. मुलं वहिनींच्या बाजूनी आहेत कशावरून? प्रत्येक वाढदिवसाला मालूला फोन करतात, गिफ्ट पाठवतात, पैसे तर पाठवतातच. आणि माझ्या वाढदिवसाला मेसेज येतो फक्त, तोही मालूच्या फोनवर. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुझा लळाच नाहीये मुलांना? कधीच नव्हता. तुला सांगतो, लहानपणी आईला ग्रीटिंग बनवून द्यायची मुलं. उमा त्या हँडिकॅपची फुलं काय छान बनवायची. आईला माळायला सांगायची आणि मग मालू ती फुलं माळून मिरवायची सगळीकडे. पण वहिनी तशाच लागवी आहेत. अरे अगदी खोटं वाटावं इतकं गोड वागते ती. पण वहिनी खरंच वागतात. अरे म्हणूनच सगळ्यांना हवीहवीशी वाटते ती. आणि त्याचा तुला त्रास होतो? नाही नाही नाही. काय आहे, मी मालूसारखा भावनिक माणूस नाहीये. म्हणजे कर्तव्य मी श्रेष्ठ मानतो भावनेपेक्षा. करेक्ट. म्हणून तर पुत्रप्रेमापेक्षा देशप्रेम मी महत्वाचं मानतो. क्या बात. अहो 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 ऐकलत का? अहो मालू, तू माझ्या आणि देशाच्या मध्ये अजिबात येऊ नकोस. अहो नानींना ताप आलाय. विनोद कसली करतेस? हो विनोद कसला? अगं तापाला कसा ताप येईल? फणफणल्यात त्या. फणफणू दे, फणफणू दे. इथे मिठाचा सत्याग्रह सुरू आहे. हो मी ना मिठाच्या पाण्यातल्या पट्ट्या ठेवल्यात नानींच्या डोक्यावर. काय बडबडतेस? मी मिठाचा सत्याग्रह म्हणतोय. बघ माझं पाणी गेलं. कुठे होतो मी? अहो मी काय म्हणतेय, डॉक्टरांकडे न्यायला हवं ना नानींना. हा अहो नेतो, डॉक्टरांकडे नेतो. मी वाचू लागलो ना की तुम्हाला असं सगळं काहीतरी आठवतं. नाहीतर तुम्ही जे मला समजता ना तो मी अगदीच काही हे नाहीये. आणि तू तर हे समजूच नकोस की मी हे आहे. काय तू जे हे समजतेस मला ते हे. जातील आता डॉक्टर. अहो अहो नानींना तर घेऊन जा. आज कोण येणारे माहितीये का? मामा येणारे. म्हणून का अशी छान छान फुलं आली आहेत. मालू काय चालय तुझं? अहो झाडांना पाणी घालतेय. मग बोलतेस कसली त्यांच्याशी? त्यांच्यातही जीव असतो हो. दिलूबाळा आता सांगत होता तिथे सिद्धही झालंय. झाडाला आपण संगीत ऐकवलं ना. काय त्याला काय अक्कल आहे का? झालं तुमचं पुन्हा सुरू. आम्हाला शहाणपणे शिकू नको म्हणावं. अरे आमचे रिसोर्सेस वापरता आणि मोठे झाले की फुर्र तिकडे. मग इथं आम्ही काय करायचं? टाळ कुठे बसायचं? आपला देश गरीब तो गरीबच. घाल त्याच्या टाळक्यात. नानी म्हणजे डोकं ठिकाणावर राहील त्याच्या. तरीच काय हो. नानीचं डोकं फिरलं ना मग सुनेचा भाऊ बिवती काही बघणार नाही. बाहेर काढेल सरळ त्याला. आणि मी बोलणारच आहे नानीशी. नानी माणूस घाड्या हे शिकवलं मी तुला. नानी अगं काय थोबाड फोडतेस?